भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 7 नोव्हेंबर 2025 शुक्रवार। परमेश्वराला गा त्यांची नावाची संतवन करा। दिवसे दिवस त्यांच्या तारणाचा सुवर्तमान जाहीर करा। स्तोत्र 96 अध्याय वचन 2। आपला देव सर्व स्तुती आणि उपासना योग्य आहे। त्यानेच आपल्याला प्रेमाने निर्माण केले, आपल्याला शोधले आणि आजही तो आपल्यावर अपरांबर प्रेम करतो। जेव्हा आपण मनापासून स्तुती गीत गातो, त्यांची उपासना करतो, तेव्हा त्यांची उपस्थिती आणि तेज आपल्यामध्ये प्रकट होते। पूर्वी लुसिफर देवासमोर उपासनेचे प्रमुख होता, पण जेव्हा त्याने स्वतःसाठी उपासना मागू लागला, तेव्हा गर्वाने त्यांचे हृदय भरले आणि तो स्वर्गातून खाली फेकला गेला। आणि सैतान, ज्याला आज तोच बसवणारा लोकांची हृदयावर नियंत्रण ठेवण्यासाठी संगीताचा उपयोग करतो, असे संगीत जे त्याने देवापासून दूर नेते। आजच्या जगात अनेक तरुणी जगातील गाण्याची मोहात पडतात। ते अशा गायकांना आणि कलाकारांना अनुसरतात जे नृत्य आणि प्रदर्शनातून अशुद्धता पसरवतात आणि देवाऐवजी सैतानाचे गौरव करतात। अशा संगीताद्वारे दुष्ट आत्मे कार्यरत होतात आणि सैतान या पिढीला आपल्या जाळ्यात घट्ट पकडतो। एक ब्रिटिश संगीत समूह ओयासिस यांची नेता लियम गलागर एखादा म्हणाला, आम्ही येशूपेक्षा अधिक प्रसिद्ध आहोत। आम्ही त्यांच्यापेक्षा मोठ्या जमावांना आकर्षित करतो। आमचे जागते आम्हाला देवापेक्षा महत्त्वाचे समजतात। किती दुःखद निदान! त्यांनी आपला निर्माणकर्ता आणि तारणारा विसरला, ज्यांच्या समोर एके दिवशी त्याने न्यायासाठी उभे राहावे लागेल। स्तोत्र संगीते पहा। परमेश्वर येतो सर्व अधार्मिक लोकांवर न्याय करण्यासाठी आणि अधार्मिक मार्गाने केलेल्या सर्व अधार्मिक कामाबद्दल व त्यांच्या विरोध बोललेल्या सर्व कठोर शब्दांबद्दल त्याने दोषी ठरवण्यासाठी। यहूदा 1 अध्याय 15 वचन। प्रिय देवाची लेकरा, या शेवटच्या काळात आपण अशा लोकांपैकी असूया जे परमेश्वराची पूर्ण मनाने उपासना करतात आणि त्यांच्या तेजस्वी आगमनाची तयारी करतात। देवाने आपल्याला पवित्र गाणी दिली आहेत, अशी गाणी जी आत्म्याला उंचावतात आणि त्यांचे नावाचे गौरव करतात। जसे आपण दररोज वचनावर ध्यान करतो, तसेच आपण स्तुतीची गाणी गाऊया, जी आपल्या आत्म्याला ताजेतवाने करतात। अनेक जुन्या भजनांमध्ये खोल आत्मिक अर्थ भरलेला आहे। ती गाणी देवाची सेवकांच्या अनुभवातून जन्माला आली आहेत। आजही त्यांच्यामध्ये स्वर्गीय सामर्थ्य आहे, जे आपले हृदय स्पर्शून आपल्याला देवाची उपस्थितीत आणते। म्हणून प्रिय बंधूंनो व भगिनींनो, चला परमेश्वराला गाऊया आणि त्यांच्या पवित्र नावाचे गौरव करूया। आणखी ध्यान करण्यासाठी वचन। परमेश्वराने विकत घेतलेली मंडळी आनंदाने गात गात सियोनकडे परत येईल। त्यांची मस्तकावर शाश्वत आनंद असेल। आनंद आणि हर्ष त्याने लोभेल, दुःख व उत्साहाचे दूर होतील। येसाया 35 अध्याय 10 वचन। दैनिक बायबल वचन। सकाळी यिर्मया 40 अध्याय 41 अध्याय 42 अध्याय। सायंकाळी इब्री अध्याय 4। धन्यवाद।